मित्रांनो, मगाशी तुम्हाला मी 1 ते 20चे निकाल सांगतो. आता 21 ते 50चे निकाल आहे का. गट क्रमांक 21मध्ये आपल्याला पळताना दिसला पिस्टन आणि रायफल ही जोडी पळताना दिसली. गट क्रमांक 22मध्ये आपल्याला देवा हा नंदी पळताना दिसला. त्याच्यासोबत कोण पळाला कमेंट्समध्ये सांगू शकता. तास क्रमांक 6वरून ही गाडी पळाली होती. 23चा निकाल तास क्रमांक 5मधून रॉकेट बादशाहची जोडी पळाली. 24चा निकाल तास क्रमांक 5मधून पिल्या पळाला आणि पिल्यासोबत कोण पळाला कमेंट्समध्ये सांगा. 25चा निकाल तास क्रमांक 5मधून धावलेली गाडी जालना यांचा घरचा साज अर्जुन आणि सूर्याची गाडी पळताना दिसली आपल्याला. 26व्या गटामध्ये आपल्याला तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी ही गाडी जिंकलेली आहे. बैलांची नावे काही समजलेली नाही आहेत. 27चा निकाल तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी शेटफळकरांचा बकासूर पळाला. मित्रांनो बघा का, आपला बकासूर नव्हे हा शेटफळकरांचा बकासूर आहे. त्याच्यासोबत कोण पळाला माहीत नाही आहे. 28मध्ये आपल्याला आदत समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची एक टॉपची खरेदी झालेली आदत संयम आणि त्या आदत संयमसोबत या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये सुंदर 11 सोबत सतत पळताना दिसतो असा माळ शिरस्करांचा साई आणि संयमची गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 29मध्ये गुरु आणि खंड्याची जोडी पात्र झालेली आहे सेमीसाठी. 30मधून आपल्याला आदत किंग बलमा आणि पिल्या ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली दिसली. 32मध्ये आपल्याला हौशा आणि अल्टो ही जोडी पळताना दिसली. गट क्रमांक 33मध्ये बाजी शंभू फॅन्स यांच्या नावाने गाडी पळाली. 34मध्ये आपल्याला आदत किंग सोल्जर हा नंदी पळताना दिसला. 35मध्ये बेबी वाडीकरांच्या नावाने गाडी पळाली. 36व्या गटामध्ये माळेगावकरांचा वायर पळाला. 37व्या गटामध्ये लाल्या पळाला. 38 39 40 एका निकाल समजलेले नाहीत. आता निकाल सांगतोय 41 ते 48मध्ये 49 आणि 50चा निकाल थोडासा पेंडिंग आहे. 41मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी साहिल परदेशी फुरसुंगी यांच्या नावाने गाडी पळाली. बावडेकरांचा तेजा पळाला आणि तेजासोबत आदत किंग शिव पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल घेतोय. 2मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. हिंगणेकरांचा कन्हैया पळाला आणि त्या कन्हैयासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगू शकताय. ही गाडी जी आहे ती प्रतीक ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली. खूप साऱ्या शुभेच्छा हिंगणेकरांच्या कन्हैया आणि त्याच्यासोबत जो आदत किंग नंदी पळाला त्यालासुद्धा. गट क्रमांक 43चा निकाल तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी गावठी बैल पळाले. तांबडा आणि पांढरा बैल पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती गावठीची आदत किंग बलमा पळाला. बलमा शेट नावाचा नंदी पळाला आणि त्याच्यासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगू शकताय. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 44चा निकाल आहे. तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी वडगाव या गावाच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. तिरकवाडीकरांचा जुगार पळाला आणि त्या जुगारसोबत आपल्याला पळताना दिसला आदत किंग लक्ष्मणराव वडगावकरांचा. लक्ष्मणराव आदत आणि तिरकवाडीकरांचा जुगार ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 7मधून गाडीवरती ड्रायव्हर कोण होते हे माहीत नाही, परंतु तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नावे सांगू शकताय. तसेच आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 46चा निकाल घेतोय. 46मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 8वरून धावलेली गाडी राजा भैरव फॅन्स यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला आदत किंग शिवची आणि त्या शिवसोबत आपल्याला पळताना दिसला बिरदेव आणि शिवची गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे हनु ड्रायव्हर मोरगावकर यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा या दोन्ही गाड्यांना म्हणजे दोन बैलांना आणि ड्रायव्हरांना. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 47चा निकाल 47मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. सातारा रोडकरांचा पेढा पळाला आणि त्या पेढ्यासोबत आपल्याला पळताना दिसलेला विजू ड्रायव्हर यांचा 21-11 विराज आहे हा नंदी पळताना दिसला. ही गाडी जी आहे ती स्वतः विजू ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली. खूप साऱ्या शुभेच्छा विराट पेढा आणि विजू ड्रायव्हर यांना. तसेच आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 48चा निकाल आहे. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी सर्जा फॅन्स चिंचखेड यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला सर्जा आणि सर्जासोबत आपल्याला पळताना दिसला वादळ हा नंदी. वादळ सर्जाची गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. ड्रायव्हरचं नाव जे आहे ते काही समजलेलं नाही, परंतु ड्रायव्हरचं नाव तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय.
49 आणि 50 हा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे. या मैदानामध्ये 74 ते 75 गट पळणार आहेत. धन्यवाद.